पण मुंबईत दिसा. जर तुम्ही मुंबईत जाम केली तर या राज्य शासनाचं डोळे उघडल्याशिवाय राहणार. प्रत्येकाने येताना 2 मेंढ्या घ्यायच्या. का? मेंढ्या नेल्याशिवाय आणि घोडे नेल्याशिवाय हे जागृत होणार. 3 लाख लोक साधारणतः मुंबईकडे कूच करतील आणि सोबत काय काय घेऊन जातील. काय शेवटची मागणी राहील? सर, गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाचा जो एसटीचा प्रश्न आहे, हे कोणतंही सरकार आलं, फक्त निवडणुका लागल्या की तोपर्यंत ते आश्वासन देतात धनगर समाजाला. एकदा निवडणुका आल्या, निवडून आले का धनगराचा त्यांना विसर पडतो. तर येणाऱ्या 21 तारखेला आमचे मल्हार येऊदे, आदरणीय दीपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या 21 तारखेला आम्ही 1 कोटी धनगर समाज त्या ठिकाणी कसा जमेल, त्या प्रयत्नासाठी आदरणीय संघर्ष होऊ दे दीपक भाऊ बोराडे 2 महिन्यापासून महाराष्ट्र पिंजून काढतात. आणि उद्यापासून मी पण बीड जिल्ह्यातील जेवढे गावं आहेत, जेवढं शक्य होईल तिथं लोकांकडे जाऊन धनगर बांधवांना सांगणार आहे की आतापर्यंत राजकीय लोकांनी फक्त तुमच्या मताच्या पोळ्या भाजलेल्या आहे. जर तुमच्या लेकरा बाळाचं जर हित तुम्हाला करायचं असेल आणि एस टीचं जर आरक्षण मिळालं तर प्रत्येक धनगर बांधवाचे 65 जे मतदारसंघ आहे तिथून 65-70 आमदार निवडून येऊ शकतात. मग लोकांना भीक मागण्यापेक्षा आम्हाला तिकीटं द्या. कारण हे राजकीय लोक वेळेला धनगर समाजाचे तिकीटं कापले जातात आणि नको त्यांना तिकीटं दिले जातात. मग ही आमची हक्काची मागणी आहे. जर एस टीचं आरक्षण आम्हाला मिळालं तर आमचे हजारो मुलं डॉक्टर, कलेक्टर, एवढंच नव्हे खासदार, आमदार होणार आहेत. म्हणून मी धनगर बांधवांना महाराष्ट्रातल्या एवढंच आवाहन करेल, कुठून बी शिरा, कुठून बी घुसा, पण मुंबईत दिसा. जर तुम्ही मुंबईत जाम केली तर या राज्य शासनाचं डोळे उघडल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रत्येकाने येताना, आता फॉर्म्युला आम्ही असा राबवला की प्रत्येकाने येताना 2 मेंढ्या घ्यायच्या. का? मेंढ्या नेल्याशिवाय आणि घोडे नेल्याशिवाय हे जागृत होणार नाही. आणि जर का यांनी आम्हाला 21 तारखेला आरक्षणाची भेट दिली नाही तर मंत्र्याच्या आणि मुख्यमंत्र्याच्या घरामध्ये आम्ही मेंढ्या सोडल्याशिवाय राहणार नाही. किती मेंढ्या आणि किती घोडे साधारणतः मुंबईमध्ये तुम्ही घेऊन जाल? आम्ही 1 लाख मेंढ्या कशा जमिता येतात आणि 1 लाख घोडे कसे जमविता येतात याच्यासाठी आता आम्ही सर्व धनगर बांधव प्रयत्न करणार आहोत.